नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट या विषयासाठी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमधील आपण लास्ट बट वन चॅप्टर बघतोय, रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स. रिडम्पशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स म्हणजे या ठिकाणी याचा रिडम्पशनचा अर्थ होतो गहाण वस्तू सोडवणे, म्हणजे जी काही तारण वस्तू आहे ती सोडवणे किंवा ऋणमुक्ती होणे असं आपल्याला म्हणता येतं. आता प्रिफरन्स शेअर्स हे तुम्हाला माहीत आहे, म्हणजे साधारणतः जो लाभांश होतो त्या लाभांशमध्ये सर्वात अगोदर कुणाला लाभांश दिला जातो तर प्रिफरन्स शेअर्स यांना दिला जातो, कारण ते प्रिफरन्स राहतात, पुढाकारी राहतात, म्हणून या ठिकाणी त्यांना हे लाभांश दिला जातो. आता ते लाभांश देत असताना म्हणजे गहाण ठेवलेली वस्तू, प्रिफरन्स शेअर्स गहाण ठेवलेले आहेत, तारण ठेवलेले आहेत, तर त्यावेळेस त्यांची सोडवणूक करण्याची या ठिकाणी ही एक पद्धत आहे. कशा पद्धतीनं आपण सोडवतोय, तारण ठेवलेली वस्तू प्रिफरन्स शेअर्स आपण तारण ठेवले, ती तारण ठेवलेली कशा पद्धतीने सोडतात ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ प्रिफरन्स शेअर्स, प्रिफरन्स शेअर्सचे प्रकार किंवा वर्गवारी कशा पद्धतीने आहे, तर रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स आणि इरेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स असे दोन प्रकार पडतात. मुख्य रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणजे प्रतिदेय प्रिफरन्स शेअर्स आणि अप्रतिदेय प्रिफरन्स शेअर्स असं म्हटलं जातं. तर कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आणि नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स, संचयी प्रिफरन्स शेअर्स आणि असंचयी प्रिफरन्स शेअर्स असं म्हटलं जातं. त्यानंतर पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स आणि नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स असा एक प्रकार पडतो. मुख्य तीन प्रकार आहेत, रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स आणि इरेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणजे प्रतिदेय प्रिफरन्स शेअर्स आणि अप्रतिदेय प्रिफरन्स शेअर्स. त्यानंतर कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स आणि नॉन कम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असा एक प्रकार पडतो. त्यानंतर पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स आणि नॉन पार्टिसिपेटिंग प्रिफरन्स शेअर्स असा एक प्रकार पडतो. टोटल 6 प्रकार आहेत या पद्धतीनं. तर आपल्याला या चॅप्टरमध्ये फक्त रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स याचाच विचार करायचा आहे. रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणजे असे शेअर्स की त्यांची जी अमाऊंट आहे, रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स, समजा माझी एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये एखाद्या सभासदाने रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स घेतलेत, तर त्या रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्सला या ठिकाणी आपण रक्कम ही परत देणे भागच आहे, म्हणजे द्यावीच लागते. रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्सला त्या शेअर्स होल्डरला तेवढी रक्कम आपल्याला परत द्यावीच लागते आणि ती देण्याच्या या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे त्याचं जे काही टाईम पिरियड आहे त्या टाईम पिरियडच्या नंतर म्हणा किंवा त्याचं जे काही लीगल टाईम ठरलेला आहे त्या टाईमच्या नंतर तुम्हाला ती रक्कम त्या शेअर्स होल्डरला द्यावीच लागते, अमाऊंट रिटर्न द्यावीच लागते. आता ही अमाऊंट रिटर्न देत असताना या ठिकाणी काही पद्धती आहेत, मेथड ऑफ रिडम्पशन. त्यामध्ये पहिली जी पद्धत आहे, रिडम्पशन ऑफ आउट ऑफ प्रॉफिट, प्रॉफिटमधून गहाण वस्तू सोडवणे या ठिकाणी, आणि रिडम्पशन आउट ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स, नवीन शेअर्स इश्यू करायचे आणि आपले जे रेडिमेबल प्रिफरन्स शेअर्स आहे त्यांची सोडवणूक करून घ्यायची या पद्धतीनं आहे. आता रिडम्पशन ऑफ आउट ऑफ प्रॉफिटमधून करायचं आहे, तर त्यावेळेस कोणकोणतं प्रॉफिट आपल्याला वापरता येतं. समजा मी प्रॉफिटमधून रिडम्पशन करतोय प्रिफरन्स शेअर्सचं, तर त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट अँड लॉसचं CR बॅलन्स म्हणजे नेट प्रॉफिट, त्यानंतर जनरल रिझर्व्ह वापरता येतं, त्यानंतर रिझर्व्ह फंड वापरता येतं, सिंकिंग फंड वापरता येतं, डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड वापरता येतं,
त्यानंतर इन्शुरन्स फंड वापरता येतं आणि वर्कमन कम्पेन्शन फंड या ठिकाणी तुम्हाला रिडम्शनसाठी वापरता येतं. आउट ऑफ प्रॉफिटमधून तुम्ही करताय तर प्रॉफिटचाच हे भाग आहे. प्रॉफिटमधूनच आपण जनरल रिझर्व काढत असतो, रिझर्व फंड काढत असतो, सिंकिंग फंड काढत असतो, वर्कमन कम्पेन्शन फंड काढत असतो, इन्शुरन्स फंड काढत असतो, त्यानंतर डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड देखील प्रॉफिटमधूनच काढत असतो. आणि म्हणून हे आयटम्समधून आपण रिडम्शन करता येतं. आता प्रॉफिट नॉट अवेलेबल फॉर रिडम्शन और कॅपिटल पार्टिसिपेट इन्क्लुडिंग द फॉलोइंग्स, म्हणजे आपल्याला कोणकोणते वापरायचे नाहीत तर शेअर्स प्रीमियम अकाउंट हे वापरायचं नाही. शेअर्स प्रीमियम रिडम्शन जर प्रीमियम ना असेल, रिडम्शन जर प्रीमियम ना असेल तर शेअर्स प्रीमियम मधून शेअर्स प्रीमियमची जी रक्कम आहे ती आपण देऊ शकतो. पण जे मूळ किंमत आहे प्रिफरन्स शेअर्सची, समजा प्रिफरन्स शेअर्सचे 5 लाख रुपये आहेत आणि विथ प्रीमियम द्यायचं आहे तर त्यावेळेस त्याचे 50,000 आहेत. हे 5 लाख आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या CR बॅलन्समधून, जनरल रिझर्वमधून, रिझर्व फंडमधून, सिंकिंग फंडमधून, डिव्हिडंड इक्वलायझेशन फंडमधून, इन्शुरन्स फंडमधून, वर्कमन कम्पेन्शन फंडमधून या ठिकाणी देता येतात. पण हे इकडचे जे शेअर्स प्रीमियम आहे ते शेअर्स प्रीमियममधून आपल्याला ते 5 लाख रुपये देता येत नाहीत. शेअर्स प्रीमियम हे त्याच्या प्रीमियमसाठी आपण वापरू शकतो पण त्या रिडम्शनसाठी वापरू शकत नाही असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर शेअर्स फॉरफिचर अकाउंट हे देखील वापरायचं नाही आहे. प्रॉफिट पिरियड टू इनकॉर्पोरेशन, इनकॉर्पोरेशन जे आपण चॅप्टर बघितला आहे किंवा प्रॉफिट पिरियड इनकॉर्पोरेशन हा चॅप्टर बघितला, त्याच्यात प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन बघितलं आहे. त्याच्यात प्री इनकॉर्पोरेशन आपण वापरू शकत नाही. त्यानंतर कॅपिटल रिझर्व वापरू शकत नाही. डेव्हलपमेंट रिबूट रिझर्व देखील या ठिकाणी वापरू शकत नाही. या पद्धतीने या ठिकाणी काय वापरायचं आहे आणि काय नाही हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता एंट्र्या कशा पद्धतीने होतात ते एकदा व्यवस्थित बघायचं आहे. पहिली एंट्री होते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट, कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट. नॅरेशन being the amount transferred out of profit for redemption, out of profit for redemption. आता इथं काय केलंय, प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स जे CR बॅलन्स म्हणतो आपण ते कॅपिटल रिडम्शन रिझर्वला ट्रान्सफर केले आणि ते रिझर्वमधून आपण रिडम्शन करणार आहोत म्हणून त्याची पहिली एंट्री. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरची एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑब्लिक शेअर्स प्रीमियम अकाउंट DR, दोन्ही पण नावं एकच. प्रॉफिट अँड लॉस मधून पण घेतात आणि शेअर्स प्रीमियम मधून पण घेतात. प्रीमियम अकाउंट DR टू प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंट, टू प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंट. नॅरेशन being provision of premium on redemption, being provision of premium on redemption out of profit or shares premium, or shares premium या पद्धतीनं. त्यानंतर अमाऊंट ड्यू ऑन रिडम्शन, अमाऊंट ड्यू ऑन रिडम्शन. redeemable preference shares capital account DR, redeemable preference shares capital account DR. Premium on redemption account DR to redeemable preference shares holder account, to redeemable preference shares holder account या पद्धतीने एंट्री होते. त्याचं नॅरेशन being amount due on redemption including the premium, including the premium या पद्धतीने या ठिकाणी आहे. आता हे ड्यूची एंट्री आहे. पहिलं एंट्री
प्रॉफिट ट्रान्सफर करायचं कुठं, कॅपिटल रिडम्पशन रिझर्वला. ठीक आहे. दुसरी एंट्री, शेअर्स प्रीमियम ट्रान्सफर करायचं आहे कुठं, प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंटला. प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंटला म्हणजे कॅपिटल रिडम्पशन रिझर्व क्रिएट झालं की तिथून आपण रिडम्पशन करू शकतो. लक्षात येतं आहे. समजा आपल्याला आता काय करायचं आहे, रिडम्पशन करायचं आहे. रिडम्पशन करायचं आहे ते प्रॉफिटमधून, तर त्यावेळेस काय करायचं, प्रॉफिटचा भाग कॅपिटल रिडम्पशन रिझर्वला ट्रान्सफर करायचा आणि कॅपिटल रिडम्पशन रिझर्वमधून आपण रिडम्पशन करायचं. ठीक आहे. म्हणजे इथं आणलं आणि इथून पुन्हा आपल्याला या ठिकाणी रिडम्पशन करायचं आहे. लक्षात येत आहे. मग प्रॉफिट ट्रान्सफर कुठे करायचं, कॅपिटल रिडम्पशन रिझर्वला, पहिली एंट्री. दुसरी एंट्री, रिडम्पशन जर प्रीमियम न असेल तर त्यावेळेस प्रॉफिट किंवा शेअर्स प्रीमियम ट्रान्सफर कुठं करायचं आहे, प्रीमियम ऑन रिडम्पशनला. जसं आपण कॅपिटल रिडम्पशन काढत होतो रिझर्व, त्याच पद्धतीनं प्रीमियम ऑन रिडम्पशन हे एक टप्पा. मग त्या प्रीमियममधून प्रीमियम द्यायचं किंवा प्रीमियम ऑन रिडम्पशन या अकाउंटमधून त्याचं प्रीमियम देऊन टाकायचं आणि कॅपिटल रिडम्पशनमधून रिझर्वमधून त्याचं ती अमाऊंट देऊन टाकायची. आपण प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. पुन्हा अमाऊंट ड्यूचा कॉल होतो. मग ड्यूचा कॉल कसा होईल, तर रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट DR, प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंट DR टू कॅपिटल रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट, या पद्धतीनं ड्यूची एंट्री. त्यानंतर पेडची एंट्री आहे. आता ही पेडची एंट्री करत असताना रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट DR टू बँक अकाउंट या पद्धतीनं होते. ठीक आहे. हे 4च एंट्र्या होतात. आता समजा आपल्यापाशी पैसे नाही आहेत, त्यावेळेस कमी पडत आहेत, तर त्यावेळेस एखादी इन्व्हेस्टमेंट असेल, असेट्स असेल, ती विकल्या जाते. मग ती विकत असताना वेगवेगळ्या पद्धतीने विकली जाते, ॲट पार, ॲट प्रीमियम, ॲट अ डिस्काउंट. ठीक आहे. आता त्यानुसार या ठिकाणी आणखीन एंट्र्या वाढतात. त्या 3 आहेत, त्याच्यापैकी 2 एंट्र्या किंवा 1 एंट्री 100% होते. ते ॲट पारनं जर आपण इन्व्हेस्टमेंट विकत असेल, बँक अकाउंट DR टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर जर विथ प्रॉफिटनं हे करत असेल, विथ प्रॉफिटनं विकत असेल, तर बँक अकाउंट DR इन्व्हेस्टमेंट अकाउंट बँक अकाउंट DR टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट लिहून टाका. जर समजा लॉसनं विकत आहे इन्व्हेस्टमेंट, तर त्यावेळेस बँक अकाउंट DR, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉसच्या ह्याच्यामध्ये लॉस लिहून टाका. या पद्धतीने या ठिकाणी एंट्र्या होतात. हे मूळ 4 आणि 1 5 एकच एंट्री होते बरं का. विथ प्रॉफिट असेल किंवा ॲट पार असेल, ॲट अ डिस्काउंट असेल, 5 एंट्र्या या ठिकाणी होतात 100%. ठीक आहे. हे झालं आउट ऑफ प्रॉफिटमधून. आता फ्रेश इश्यू असतील तर त्यावेळेस आता फ्रेश इश्यू करायचं आहे, तर इश्यू करण्याच्या देखील 3 पद्धती आहेत, ॲट पार, ॲट प्रीमियम, ॲट डिस्काउंट. तर त्यावेळेस एंट्री होते ॲट पारनं विकत असेल तर त्यावेळेस बँक अकाउंट DR टू शेअर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट DR टू शेअर्स कॅपिटल अकाउंट, नॅरेशन being the amount received on fresh issue of shares at par. त्यानंतर दुसरी एंट्री होते, जर समजा ॲट प्रीमियम न असाल तर बँक अकाउंट DR टू शेअर्स कॅपिटल अकाउंट टू शेअर्स प्रीमियम अकाउंट, या पद्धतीनं. जर समजा डिस्काउंटनं विकत असाल तर बँक अकाउंट DR डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट DR टू शेअर्स कॅपिटल अकाउंट, या पद्धतीने एंट्री होईल. त्यानंतर फ्रेश इश्यूच्या झाल्या.
त्यानंतर याच्यापैकी एकच होती त्यानंतर सेकंड नंबरची एंट्री होते जे प्रीमियम आहे ते आपण कुठं प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंटला ट्रान्सफर करतोय. मग त्याची एंट्री शेअर्स प्रीमियम अकाउंट DR टू प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंट, प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंट या पद्धतीने या ठिकाणी एंट्री होते. त्यानंतर अमाऊंट ड्यूची तिकडं जसे आहे तेच रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट DR प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंट DR टू रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट. ठीक आहे. त्यानंतर अमाऊंट पेड रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स होल्डर अकाउंट DR टू बँक अकाउंट या पद्धतीने या ठिकाणी एंट्री होत असते. ठीक आहे. हे इकडं पण 4च एंट्री आहेत, तिकडं पण 4च एंट्री आहेत. तिकडं इन्व्हेस्टमेंटची एक वाढते फक्त आउट ऑफ प्रॉफिट म्हणून करत असाल तर, फ्रेश इश्यू म्हणून करत असाल तर 4च एंट्र्या होतात. ठीक आहे. व्यवस्थितरित्या बघायचं आहे कशा पद्धतीने साखळी आहे त्या साखळीनुसार या ठिकाणी तुमच्या एंट्र्या होतात. आउट ऑफ प्रॉफिटमधून करायचं आहे तर प्रॉफिट कॅपिटल रिडम्शन रिझर्वला ट्रान्सफर करायचं. 1 नंबर. 2 नंबर शेअर्स प्रीमियम हे कुठं प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंटला ट्रान्सफर करायचं किंवा प्रॉफिट प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंटला ट्रान्सफर करायचं. हे दोन्ही पण भाग झाले की मग इथून या ठिकाणी आपण त्याचं पेमेंट देऊ शकतो. त्यावेळेस काय होईल ड्यूची एंट्री पडत आणि त्यानंतर पेडची एंट्री. ठीक आहे. 4 एंट्र्या. इन्व्हेस्टमेंट विकत असाल तर मध्येच इन्व्हेस्टमेंटची एक एंट्री होते. ठीक आहे. त्यानंतर जर फ्रेश इश्यू असेल तर पहिल्यांदा इश्यूची एंट्री, त्यानंतर जे प्रीमियम आहे ते प्रीमियम कुठे ट्रान्सफर करायचं आहे प्रीमियम ऑन रिडम्शन अकाउंटला त्याची एंट्री, त्यानंतर ड्यूची एंट्री, पेडची एंट्री. संपलं. 4 एंट्र्या. ठीक आहे. या पद्धतीने या ठिकाणी हे आहे. थोडंसं व्यवस्थित बघायचं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी सोडवायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला थेअरी मी आपल्या ग्रुपवर टाकतोय, ते थेअरी व्यवस्थित वाचायची कशा पद्धतीने एंट्री आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी सोडवायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.